आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. पुलं एकदा म्हणाले होते की कला हे तुम्हाला का जगायचंय याचं कारण दे, पण काही कला बघताना आपण का जगतोय असा प्रश्न पडतो. उगीच काहीतरी विचित्र व्हिडिओ करून व्हायरल होण्याच्या काळामध्ये ज्यांनी खरंच आजवर कलेची उपासना केली, रसिकांचं निखळ मनोरंजन केलं, असे सन्माननीय कलाकार आज आपल्या मंचावर येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लोककलेचा बुलंद आवाज नंदेश उमप, लावणीला घराघरात सन्मान प्राप्त करून देणाऱ्या लावण्यवती सुरेखा पुणेकर आणि मराठी वाजलंच पाहिजे म्हणत तरुणाईच्या प्लेलिस्ट मध्ये खास जागा मिळवलेले क्रिटिक्स आणि रॅपर श्रेयस. जेव्हा नवरा घरात सांगायचा की मी सुरेखाताईंची लावणी बघायला चाललोय, त्यावेळेला घरातली स्त्री कायम बिनधास्त असायची, कारण तिला माहिती असतं की नवरा शुद्ध स्वच्छ आणि सुरेख लावणीच बघायला जाणार आहे. आणि नंदेशजी सोसायटीच्या कामांमध्ये सुद्धा फार इंटरेस्ट घेतात. ते जिथे राहतात ना तिथे घोषणा देण्यासाठी सुद्धा त्यांना बोलवत होतो. म्हणजे आज पाणी येणार नाही, इलेक्ट्रिसिटी 11 ते 2 मध्ये नसणार आहे, आवाज खणखणी ते म्हणल्यानंतर सोसायटीची ही मदत ते करतात. आवाज सुंदर आहे ना. आवाज सुंदर, पण त्यांची गंमत अशी आहे ताई की पहाडी आवाज आहे, पण व्यक्तिमत्व तितकंच मृदू आहे. अरे वा. मृदू स्वभावाचा कोणी जर सच्चा कलाकार असेल तर ते आहेत नंदेश उमप. एक मात्र नक्की आहे, मराठीचा डंका वाजवत आज मराठीच्या जेनझी मध्ये मराठी गाणी पोहोचवण्यामध्ये यांचा सगळ्यात मोठा हात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत क्रिटिक्स आणि श्रेयस साठी. फक्त तांबडी चांबडी नाही तर यांचं करिअर सुद्धा सध्या लाका 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 लाकाला चमकतंय. आज या सगळ्यांची गप्पा मारायला फार मजा येणार आहे, कारण तुमच्या लक्षात आलं असेलच लोककलेपासून ते क्लब पर्यंत संगीताचे वेगवेगळे रंग आपण अनुभवणार आहोत. या सगळ्यांसाठी एकदा कडकडीत टाळ्या झाल्याच पाहिजेत. मी तुम्हाला विनंती करतो की आपण स्थानापन्न. येस. तुम्ही आज आमच्या तगड्या चाळीमध्ये पहिल्यांदा आलेले आहात, त्यामुळे आमच्या तगड्या चाळीच्या सभासदांकडून तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू द्यायची आहे. नक्की. या रे, घेऊन या. आज तुम्ही इथे आल्याने आठवणींचे गोड क्षण तयार होणार आहेत, त्यामुळेच वारणा श्रीखंडकडून तुम्हाला मिळतेय एक गोड भेट. वा वा वा, किती छान. आम्ही हा असा पारंपरिक स्वागत सोहळा सगळ्यांसोबत साजरा करतो, पण त्याच सोबत आमच्याकडे पतंजली दूध मिल्क बिस्किट सुद्धा तुमच्यासाठी आणलेले आहेत, तर त्याचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता. प्लीज. वा वा, किती छान. तुझं राहिलंच आहे का? अरे दे ना मग. सर काय चाललंय? घ्या बिचारे. संगतीला. अरे काय तुम्ही मस्ती करताय का पाहुण्यांसोबत? नाही नाही, घ्या सर, घ्या घ्या. आता हे जे काय आणलं ते ठेवून द्या, आणि बाकी काही असेल तयारी त्यांच्यासाठी तर ते सांगा. आहे ना मेन तर पुढे आहे, स्वागत गीत आहे. बर बर. स्वागत गीत केले, स्वागत गीत केले. स्वागतला इंग्लिश मध्ये म्हणतात वेलकम, पाहुण्यांना म्हणतो आम्ही या या वेलकम. मऊ मऊ सोफ्यावर टेकवा तुमचे. हे सगळे दिग्गज पाहुणे काय बोलताय? पिशवी, बॅग, पर्स, सॅग या गोष्टी. दादा तुला काय वाटलं? नाही नाही, काही नाही, गा गा. हा, चल चल, कळलं. दादा 1 2 3 गो. कुणीतरी येणार येणार ग, फुकट बसून इथे खाणार ग. आज पाहुणे इथे आले लांबून लांबून, ट्रॅफिक मध्ये खूप वेळ थांबून थांबून, दमतील आता किस्से सांगून सांगून, नाही बोलता तर ठेव थांबून थांबून, थांबून ए, बस. ऐका ना, काय करताय तुम्ही? लाज घालवायची ठरवली आहे का तुम्ही? पाहुणे आहेत, त्यांना डांबून ठेवणार तुम्ही. दादा 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 ऐक ना, आम्ही ना यांच्यासाठी पण एक स्वागत गीत केलंय. नको नको, त्यांना नाही ऐकायचं. ऐक ना दादा, आम्ही त्यांच्यासाठी एक स्वागत गीत केले. अरे असं असं काय आवाज लगेच बदललास? त्यांना त्यांच्या स्टाईल मध्ये ऐकवलं, आता ह्यांना ह्यांच्या स्टाईल मध्ये ऐकवतो. अरे बापरे, आहे का तुमची इच्छा? आणि हो, ऐकूया ना. पाहुणे आले, पाहुणे आले, स्वागत त्यांचे झाले हो. पाहुणे आले, पाहुणे आले,
स्वागत त्यांचे झाले हो. पाहुणे गेल्यावर समोसे खाणार, पण पाहुणे कधी जाणार हो. जी जी रजी सुरेखा पुणेकरजी, नंद उमपजी. अरे श्रेयस आणि क्रिकेट चल चला यांच्याशी संवाद साधायला सुरुवात करूया. आज नंदेश दादा या मंचावर तू अनेकदा आलेला आहेस. आता एका मोठ्या किंवा एका छोट्याशा गॅप नंतर आपण म्हणूया पुन्हा एकदा चला हवा येऊ द्या आमची तगडी चाळ, आणि इथे येऊन कसं वाटतंय? खूपच भारी वाटतंय. मध्ये खूप गॅप गेला. या नवीन पर्वाची नवी हवा काही वेगळीच आहे, जी आम्ही बाहेर अनुभवतो. क्या बात आहे. वा आणि सुंदर हवा आहे. वा वा वा. तुम्हा सगळ्यांचीच खूप छान, आणि सगळेच बेभान होऊन करताय, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन. ए संतोष लाडे बाजूला हो, चल चल सामान मागे घे रे, इथं सामान टाकलंय. माझ्या बापाच्या जागी मी तुझं नाव लिहितो का? लिहितो का? नाही. मग उठून नमस्कार करायचा. उठ. अहो, पण तुम्ही काय करता इथे? मी हा मी हे ढोलताशे पथकात कामाला आहे ना. इथं बघत होतो हळदीची सुपारी बिपारी काय मिळते का. नाही, पण ड्रेस तर पोलिसाचा दिसतो. कळतोय ना, कळतोय ना. मग वय तिकडं बस माग हो तिकडं. बसा. हा नाही, नाही बसा. नमस्कार नमस्कार. मी पोहे हवे. ओ हे हवे. पोहे हवे. हवे माझं आडनाव आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल पोहे हवे. असं तुम्हाला सांगतो, हे गुन्हेगार असतात ना, चळा नुसती कापतात बघितलं की मला. होय. हा डायरेक्ट 3rd डिग्री देतो आपण त्यांना. हो. डायरेक्ट म्हणजे त्यांना काय सांगतो गुन्हेगाराला की चला तुम्हाला मी सुरेखा पुणेकरांची लावणी दाखवतो. हा जेलमध्ये घेऊन जातो आणि मीच नाचून दाखवतो. अरे डायरेक्ट 3rd डिग्री. दोघा तिघांनी तर मला काय सांगितलं माहितीये का? काय? ही जन्मठेप नको, डायरेक्ट फाशी द्या. असं थोडं थोडं करून कशाला मारता, एकदाच संपवा. कळलं की नाही? बाजूला चल चल बाजूला मागं. अजून एक. अरे बापरे, अरे बापरे. नमस्कार. बस 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 बस. मी पोहे नको, पोलीस हेड कॉन्स्टेबल नको, म्हणजे मी नको असताना पण येतो. नाही खरंय खरंय. माणसाचा जन्म कसा 9व्या महिन्यात होतो, हा 7व्या महिन्यात आला. डॉक्टर म्हणत होते नको, नको नको मिस्टर नको नको एवढ्यात नको. ऐकेल तर शपथ. वा. आता मी इथं आलोय ना, तरी नको असताना आला. नको असताना म्हणजे गुन्हा घडायच्या आधी येतो मी इथं. हा. ड्युटी इज ड्युटी. ए पोहे नको. ए पोहे हवे. ए पोहे नको. ए, पोहे हवे. पोहे नको. पोहे हवे. पोहे नको. पोहे हवे. हो काय झालं? प्लीज भांडू नका ना तुम्ही. हा भांडताय कोण का? आहे रे? हा खरा शेंगदाणा आहे. तुम्ही का? त्याला ना तव्यावर टाकून चांगला भाजला पाहिजे असा. मला काय वाटतं, 2 रट्टे देऊया म्हणजे भाजणार नाही, आपोआप बॉईल. मी थोडं बॉईल बोलू का? बोल बोल बोल. चांगला आहे चांगला आहे. तुम्ही का आला इथे? आलो हा प्रश्न महत्वाचा आहे. मग? आम्ही इथं का आलो? हा. काय रे केअर टेकर? ओ केअरटेकर. त्याचं नाव मला माहिती आहे, मग? पण तो मराठी भाषेचा केअर टेकर आहे ना, म्हणून त्याला केअर टेकर म्हणतात.